नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय ब्रेकिंग न्यूजने। वरळी दूरदर्शन केंद्रातील ट्रान्समिशन सेंटरला आग लागली आहे। आग विझवण्यात यश आलेलं आहे, मात्र एफएम चॅनल्स या चॅनलचं प्रक्षेपण जे ते बंद करण्यात आलेलं आहे। आता या क्षणाला कॉमन ट्रान्समिशन सेंटरला आग लागल्यानं सर्व खासगी एफएम वाहिन्यांचं प्रक्षेपण तुर्तास बंद करण्यात आलेलं आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली हे काही कळू शकलेलं नाही, पण आता ही आग विझवण्यात जे ते यश आलेलं आहे। वरळी दूरदर्शन केंद्रातील ट्रान्समिशन सेंटरला ही आग लागली होती। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रीमा कथळे आपल्या बरोबर आहे। रीमा, काही कळू शकलंय का, काही अंदाज व्यक्त करता येतोय का ही आग नेमकी कशी लागली? विशाल, आपल्याला माहिती आहे एफएम चॅनल रात्रभर 24/7 सुरू असतात। अचानक सकाळपासून जेव्हा ट्रान्समिशनला अडथळा यायला लागला तेव्हा अनेक लोकांनी तक्रारी केल्या। त्याच्यावर एफएम चॅनलकडून जे स्पष्टीकरण देण्यात आलं ते असं की सकाळी 6:30च्या आसपास वरळी दूरदर्शनचे मध्ये जे कॉमन ट्रान्समिशन सेंटर आहे सगळ्या एफएम चॅनलसाठीचं, त्याला आग लागली। आगीवर साधारण 7:30-8च्या सुमाराला नियंत्रण मिळवत यश मिळालं, मात्र त्याच्यामुळे सगळे एफएम चॅनलचं ट्रान्समिशन प्रक्षेपण मध्ये अडथळा निर्माण झाला होता। नंतर काही काळ ते बंद पडलं। अद्यापही ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र एफएम चॅनलचं ट्रान्समिशन अद्याप सुरू झालेलं नाहीये। धन्यवाद रीमा या सगळ्या माहितीबद्दल। ही आग लागल्यामुळे एफएम चॅनल्सचं प्रक्षेपण हे बंद आहे।